नमस्कार, मी यामिनी दळवी पुन्हा एकदा या नव्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आपलं बाळ सुरक्षितपणे जन्माला यावं यासाठी स्त्री काहीही करते, वाटेल तो धोका पत्करते. कारण आपल्या बाळाच्या सुरक्षेपेक्षा तिला काहीही मोठं वाटत नाही. अगदी स्वतःचा जीव सुद्धा महत्वाचा वाटत नाही. अपवाद आहे तो अमेरिकन नागरिकत्वाचा. कारण 9 महिने किंवा प्रसूतीची मुदत झालेली नसताना अनेक स्थलांतरित गरोदर महिलांनी अमेरिकेमधल्या डॉक्टरांकडे धाव घेतली आहे. खरं तर तसं करणं काहीसं धोक्याचं सुद्धा आहे, पण तरी सुद्धा त्या महिला मुदत पूर्व प्रसूतीसाठी सध्या प्रयत्न करतायत. आणि त्याला कारण सुद्धा तसंच आहे. अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तयार केलेली टोकाची धोरणं. ट्रम्प हे स्थलांतरितांच्या मुद्द्यांवरून सध्या आक्रमक झालेले आहेत आणि स्थलांतरितांमुळे अमेरिकेचं नुकसान होत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. अमेरिकेच्या नागरिकांना फटका बसतोय. यामध्ये सुद्धा श्वेतवर्णीय गोऱ्या अमेरिकनांच्या सद्यस्थितीचा जर कोणी जबाबदार असतील तर ते फक्त आणि फक्त स्थलांतरित आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यातही आशियाई, दक्षिण अमेरिकन आणि मुस्लिम आखाती देशांमधले नागरिक अमेरिकेमधले ट्रम्प यांना सध्या जास्त खुपतायत. सत्तेवरती येताच ट्रम्प यांनी जे आदेश काढले त्यामधला एक आदेश बेकायदा स्थलांतरितांच्या हकालपट्टीविषयीचा आहे. ट्रम्प यांच्या आदेशामुळे अमेरिकन भूमीवरती जन्मलेल्या सर्वांनाच अमेरिकन नागरिकत्व आता मिळणार नाहीये. बेकायदा स्थलांतरितांच्या मुलांचा अपवाद मात्र केला जाईल आणि त्यामुळे ती ना मूळ देशाची असतील ना अमेरिकेची असा अधांतरी लटकण्याचा धोका जन्माला येऊ शकतोय. अर्थातच अमेरिकेमध्ये प्रत्येकाला ते मंजूर आहे असं सुद्धा नाहीये. अनेक संस्था, 18 डेमोक्रॅटिक राज्य ही कोर्टामध्ये गेली आहे. कोर्टानं सध्या तरी किमान मर्यादित स्थगिती दिलेली आहे, पण ती सर्व 50 राज्यांमध्ये असेल असंही नाहीये. आणि त्यामुळे आजही भीती इतकी आहे की अनेक भारतीय गरोदर महिलांनी शस्त्रक्रियेनं प्रसूती करण्यासाठी धावाधाव सुरू केली आहे. ट्रम्प यांचा आदेश 20 फेब्रुवारीला लागू होणार आहे आणि त्यापूर्वी प्रसूती करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे नवसंततीला आपोआपच अमेरिकन नागरिकत्व मिळेल. जगामध्ये असं कधी झालं नसेल, एखाद्या हुकुमशाहीमध्ये सुद्धा झालं नसेल, ते सध्या अमेरिकेमध्ये ट्रम्पशाहीमध्ये घडतंय. केवळ इतकंच नाही, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावरती डोनाल्ड ट्रम्प हे दुसऱ्यांदा विराजमान झालेत आणि त्यांनी घेतलेल्या काही निर्णयांमुळे तिथे राहणाऱ्या भारतीयांच्या काळजामध्ये धडकी भरली आहे. जगाच्या कुठल्याही भागामध्ये राहणाऱ्या अनेकांना खरं तर जागतिक महासत्ता असणारी ही अमेरिका बघण्याची उत्सुकता असते. याची कारणं खरं तर प्रत्येकाची वेगवेगळी असू शकतात. या वेगवेगळ्या कारणांसाठी लोकांना अमेरिकेचं अनेक वेळेला आकर्षण राहिलेलं आहे. कुणाला तिथलं वातावरण आवडतं, कुणाला तिथली टेक्नॉलॉजी आवडते, कुणाला तिथली संस्कृती आवडते, कुणाला तिथली आर्थिक सुबत्ता आवडते. असं वेगवेगळं प्रत्येकाला आवडत असतं. मात्र अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प आले आणि त्यानंतर तिथे राहणाऱ्या भारतीयांच्या मनामध्ये धाकधूक वाढतीये. याची अनेक कारणं आहेत. अमेरिकेमध्ये 18,000 भारतीय हे बेकायदेशीरपणे राहत आहेत असा एक रिपोर्ट समोर आलाय. तर या रिपोर्टची चर्चा होत असताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी एक विधान केलं जे महत्वाचं आहे. ते असं म्हणाले की आमचा विश्वास आहे की आमचे नागरिक अमेरिकेमध्ये बेकायदेशीरपणे राहत असतील आणि जर ते आमचे नागरिक आहेत हे जर निश्चित केलं, सिद्ध झालं, तर आम्ही त्यांच्या वापसीसाठी, त्यांना परत घेऊन येण्यासाठी सदैव तयार आहोत. एस जयशंकर यांनी हे असं म्हटलंय आणि त्यामुळे आता अमेरिकेमधून सुमारे 18 ते 20 हजार भारतीय हे मायदेशामध्ये, भारतामध्ये परत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेमधील बेकायदेशीर स्थलांतरितांशी व्यवहार करणाऱ्या सरकारी संस्थेनं ICE केलेल्या एका सर्वेक्षणामध्ये बेकायदेशीरपणे अमेरिकेमध्ये राहणाऱ्या सुमारे 15 लाख लोकांची यादी त्यांनी तयार केली आहे आणि या यादीमध्येच या 18,000 भारतीयांचा समावेश आहे, त्यांचा उल्लेख आहे. US सरकारच्या आकडेवारीचा विचार केला तर 2023 मध्ये 3,86,000 लोकांना H-1B व्हिसा मंजूर करण्यात आलाय आणि त्यापैकी सुमारे 3/4 हे भारतीय नागरिक आहेत. येत्या काही दिवसामध्येच ट्रम्प हे H-1B व्हिसाचे नियम जे आहेत ते सुद्धा कडक करू शकतात आणि या सगळ्या नियमांमुळे भारतीय IT कंपन्यांच्या खर्चावरती आणि वाढीवरती सुद्धा परिणाम होईल असं बोललं जात आहे.
मात्र त्याच व्हिसाच्या धोरणांमध्ये सुद्धा जर आता ट्रम्प यांच्या सरकारनं बदल केला तर त्याचा अत्यंत मोठा आणि तितकाच संवेदनशील असा परिणाम भारतीयांवरती सुद्धा होईल असं म्हणायला हवं. अमेरिकेमध्ये कामासाठी जाणाऱ्या लोकांना H-1B हा व्हिसा दिला जातो आणि ज्याची मुदत जर आपण बघितली तर सर्वसाधारणपणे 6 वर्ष इतकं त्याचं टेन्युअर आहे. त्यामध्ये सुद्धा अमेरिकन कंपन्यांमधून IT क्षेत्रामधल्या भारतीय कुशल कामगारांची सगळ्यात जास्त मागणी आहे आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणावरती भारतीयांना H-1B व्हिसा मिळतो. आणि हा व्हिसा जर संपला तर त्याच्यानंतर अमेरिकेच्या नागरिकत्वासाठी अर्ज सुद्धा करता येऊ शकतो किंवा मग ज्यांच्याकडे हा H-1B व्हिसा आहे असे लोक आपल्या पत्नी आणि मुलांच्या सोबत अमेरिकेमध्ये राहू शकतात. मात्र या सगळ्यामध्ये सुद्धा सध्याची परिस्थिती अशी आहे की अमेरिकेमध्ये H-1B व्हिसाचे नियम जर अधिकाधिक कडक होत आहेत तर या सगळ्यामुळे अनेकांकडे पुरेशी कागदपत्र सुद्धा नाही आहेत आणि ही कागदपत्र नाही आहेत त्यामुळे त्यांच्याकडे व्हिसा सुद्धा नाहीये, त्यांचा व्हिसा रिन्यू सुद्धा होत नाहीये. हा सगळा परिणाम सुद्धा दिसतोय आणि मग त्यामुळेच अनेक लोक अमेरिकेमध्ये बेकायदा राहत आहेत आणि ही बेकायदा राहणाऱ्यांची आकडेवारी सध्या खूप मोठी आहे. तर ट्रम्प हे या हद्दपारीच्या संदर्भात कठोर निर्णय घेण्याची तयारी करतायत आणि त्यामुळेच अमेरिकेमध्ये असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी आपापले कॉलेजच्या नंतर केले जाणारे पार्ट टाइम जे जॉब आहेत, पार्ट टाइम नोकऱ्या आहेत त्या सोडायला सुरुवात केली आहे. एकूणच ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे भारतामधल्या नोकऱ्यांवरती सुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे आणि या सगळ्याचं कारण म्हणजे अमेरिकेमध्ये राहणाऱ्या ज्या भारतीयांना H-1B व्हिसा अपडेट करून मिळणार नाहीये किंवा मग त्यांना ग्रीन कार्ड सुद्धा मिळणार नाहीये असे लोक आता अमेरिकेमधून मायदेशी म्हणजे भारतामध्ये ते येतील, त्यांना परतावं लागेल आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून भारतामधल्या नोकऱ्या मिळवण्यासाठी त्या लोकांमध्ये चढाओढ सुरू होईल. या सगळ्याचा परिणाम काय होईल तर अमेरिका रिटर्न्सचा टॅग लागलेल्या त्या कर्मचाऱ्यांना भारतामध्ये नोकऱ्या मिळवण्याचा मार्ग अत्यंत सुकर असेल. असं जरी असलं तरी भारतामधल्या IT आणि इतर काही क्षेत्रामधल्या अनेकांच्या नोकऱ्यांवरती या सगळ्यामुळे गदा येऊ शकते आणि हा धोका आपल्याला नाकारता येणार नाही. हे बोलत असतानाच छातीमधली धडधड आणखी वाढवणारी अशी एक बातमी ती म्हणजे ट्रम्प यांनी सत्ता आणखी जास्त काळ उपभोगता यावं म्हणून आता प्रयत्न सुरू केलेले आहेत. रिपब्लिकन सिनेटनं घटना दुरुस्तीचं विधेयक सुद्धा या सगळ्याच्या संदर्भात मांडलंय. अमेरिकन घटनेनुसार अमेरिकन अध्यक्षपदी 4 वर्षांच्या 2 कार्यकाळांची परवानगी आहे. पण जर ट्रम्प यांची ही रणनीती यशस्वी ठरली आणि जर घटना दुरुस्ती झाली तर ही परवानगी 3 वेळा असू शकते. याचाच अर्थ असा की 2029 मध्ये सुद्धा ट्रम्प यांचाच नारा पुन्हा एकदा घुमू शकतो. एक काळ होता की अमेरिकेला खरं तर लोकशाहीचा स्वर्ग असं म्हटलं जायचं. जगात कुठे सुद्धा अन्याय अत्याचार झाला तर त्या देशांमधून अमेरिकेमध्ये आश्रयासाठी धाव घेतली जायची. पण गेल्या काही वर्षांमध्ये ही सगळी परिस्थिती बदललेली दिसते. तिथल्या गन कल्चरमुळे गोळीबाराच्या घटना दिसत आहेत आणि त्यातही शाळेमधल्या लहानग्यांपासून ते पार्टी गोअर्स पर्यंत अनेकांचे बळी जाण्याच्या बातम्या आपण रोज बघतोय. या बातम्या सुद्धा आता नेहमीच्या झाल्या. अमेरिकेमधले माथे फिरू सध्या अचानकपणे वाढले आणि यामध्ये सुद्धा श्वेतवर्णीयांचा माज सुद्धा वाढलाय. भेदाभेद काही शतकांपूर्वी होता, कायद्यानं तो गेला, मात्र तो दबून होता आणि आता तो उघडपणे दिसतोय. ट्रम्प यांना त्याचं काहीही वावडं सुद्धा नाहीये. कृष्णवर्णीयांची हत्या करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी दिलेली माफी हे बदललेल्या अमेरिकेचा माणुसकीसाठीचा अलर्ट आहे. एवढं सगळं आहे पण तरी सुद्धा अमेरिकन नागरिकत्व म्हणजे स्वर्ग मिळाला असं मानलं जात आहे. 2022-23च्या आकडेवारीनुसार भारतामधलं दरडोई उत्पन्न हे जवळपास 1 लाख रुपयांच्या घरात आहे. पण त्याच वेळेला अमेरिकेमध्ये हेच दरडोई उत्पन्न 72 लाख रुपयांच्या आसपास आहे. अमेरिकेमधली सगळ्यात कमी उत्पन्न असलेली जी राज्य आहेत त्याच्यामध्ये मिसिसिपी या राज्यामध्ये जर दरडोई उत्पन्नाचा विचार केला तर ते आहे 42 लाख रुपयांच्या आसपास आणि त्याच दरम्यान भारताचा विचार केला सर्वात कमी दरडोई उत्पन्न बिहारमध्ये आहे आणि तिथलं दरडोई उत्पन्न सर्वसाधारणपणे 61,000 रुपयांच्या घरात आहे. मग आता तुम्हीच सांगा की जर उत्पन्नामध्ये इतर सोयी सुविधांमध्ये जमीन आसमानाचा फरक असेल तर कसे काय भारतीय नागरिक संधीच्या शोधामध्ये अमेरिकेच्या दिशेनं जाणार नाहीत.
अर्थातच म्हणजे बेकायदेशीरपणे कुणीही जाऊच नये आणि दुसऱ्या देशात तर मुळीच जाऊ नये. पण इतकं सगळं असताना सुद्धा हजारो भारतीय तिकडे जातात, जीवाचा धोका पत्करतात, काही हजारांना अटक होते, शेकडो लोक मारले जातात. मात्र तरी सुद्धा अमेरिकेमध्ये बेकायदेशीरपणे जाणाऱ्यांचा लोंढा काही थांबत नाहीये. याचं कारण एक आहे, तो म्हणजे आपापल्या देशामधल्या संधीचा अभाव असं त्यांना वाटतं. तर अमेरिकेमध्ये या संधीची दारं आपलीच वाट बघतात की काय, असाही त्यांचा समज आहे. या सगळ्याविषयी नेमकं काय करता येऊ शकतं? अमेरिकेकडे जाऊन नागरिकत्व मिळवण्यासाठी या सगळ्या लटपटी खटपटी करण्यापेक्षा आपल्या देशामध्ये जर तसं संधीचं पोषक वातावरण निर्माण करता आलं तर मग लोक आपला जीव धोक्यात घालून आणि पर्यायाने या सगळ्या गोष्टी करून देशाच्या बाहेर जाणारच नाहीत, जर त्यांना देशाच्या आतमध्येच चांगलं काम करण्याची संधी मिळाली तर. या सगळ्याचा विचार सुद्धा आता करायला हवाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.